नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात गेल्या 60 ते 8 वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे। केवळ भाषणं होतात, घोषणा होत नाहीत अशी स्थिती आहे। त्यामुळे आता राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी गळ नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी आणि विविध संघटनांनी केली आहे। केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज यांची भेट घेतली। आमच्या शेतीला पाणी नाही, मग उत्पन्नाचं साधन जे आहे एमआयडीसीत नोकरी किंवा आमची शेती पिकली पाहिजे, पण या दोन्ही गोष्टी होत नाही। कारण पाऊस नसल्यामुळे शेती पिकत नाही आणि शेती पिकत नसल्यामुळे आम्हाला आमच्या लेकरांना खाऊ काय घालावा, आमच्या शेतकऱ्यांची जनावरं कशी सांभाळावी, त्यांच्या चारा पाण्याची सोय कशी करावी याची भ्रांत आमच्या शेतकऱ्याला पडली आहे। आमचा पक्ष असा आहे का हा पक्ष आवाज जर दिला तर करू शकेल ना, तेवढा बळकट आहे। शेतकऱ्यांकरता का नाही करणार आमचा पक्ष? करू शकेल, वीज माफ करू शकेल, शेतकऱ्यांना जी वाटेल ती मदत आता साहेबांनी सांगितलं का आता आम्ही कर्जमाफी करू शकतो। राज ठाकरे यांनीही यावेळी शेतकऱ्यांना काही सवाल विचारले। एरवी एक भूमिका घेणारे शेतकरी निवडणुकीत दुसरी भूमिका का घेतात? शरद जोशींनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, मग निवडणुकीत त्यांच्या मागे शेतकरी का उभा राहिला नाही, असा सवाल राज यांनी विचारला। आतापर्यंत जे बघितलं, जे काही राजकीय पक्ष आलेत त्या सगळ्यांनी शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लूट चालवलेली आहे आणि कुठेतरी एक आशेचा किरण आम्हाला जाणवतो। राजसाहेबांनी जर ही शहरातली जी काही त्यांची ताकद आहे ती जर आमच्या शेतकऱ्यांच्या कामासाठी वापरली तर निश्चितपणाने त्याच्यातनं आम्हाला काहीतरी मार्ग सापडू शकेल। एरवी शहरी भागात रममाण होणारे राज ठाकरे यांनी 1.5-2 तास वीज, पाणी, कर्ज, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। काय रिझल्ट अपेक्षित आहे त्याविषयी माहिती मागवली असून पुन्हा 24-25 सप्टेंबरला शेतकऱ्यांची भेट घेण्याचं आश्वासन राज यांनी दिलंय। त्यामुळे येत्या काळात दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होऊन ग्रामीण भागात पाय पसरताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।